आज व्हिडिओ लेट याचं कारण की आम्ही आलो काळवाईच्या दर्शनाला आणि आज श्रावणातला पहिला शुक्रवार. काळवाईचं दर्शन आपल्या फॅमिलीबरोबर घडव्या आणि 7 जोडीच्या चॅनलवर घेतले दर्शन. तर हे काय चाललंय आग चल की बर एक नंबर. चला बरोबर आहे. मला आवडते. माझ्या खरं सांगू का आता तिथं मनात आलं होतं पण तिथं काळायचं वेळ आरती झाल्या दत्त महाराजांनी दिलं ना. आपल्याला आवडते धपाटे. नाही तीच तर काळायचं दर्शन घ्या. काळायच्या नावानं चांग भले. तर आता शेड झाले सगळं आवरून आणि हे बघा चिकू महाराज कसे झोपलेत निवांत. आला चिकनाचं रोंदळून चिक्या निवांत आणून दिलं साहेबांनी. तर आता झालं सगळं आवरून आणि आपल्या बाजीची तब्येत वंचीला. तर हे काल मला वाटतं 2-3 इंजेक्शन झाली ते. नाकातली जखम एका दिवसात म्हणजे 40% जखम बरी झाल्या एका दिवसात. साहेब इतकं फ्रेश झाली ती की बोलायचं कामच नाही. हे बघा निवांत खाऊन बरोबर करत बसलेले. आणि महत्त्वाचं रायबाला फेरा द्यायचा आहे. खरं तो उघडल्याशिवाय फेरा द्यायला येत नाही. लई मोठा प्रॉब्लेम झाला. पाऊस चालू आहे भरपूर. आणि जर तिकडच्या भागात यायचं म्हटलं तर आम्हाला जवळजवळ 80-90 किलोमीटर आहे. नुसतं फेरं द्यायचं म्हटलं तर बघा. तरी पण जाणार आहे फाटी बघायला. चांगली असले की मग साहेबासनी उद्या घेऊन जाणार फेऱ्याला. रायबा शेठ त्यात हायटेकचं इंजेक्शन केलं आहे त्या दोघांनी पण. त्यामुळे डॉक्टर बोललेले 4-5 दिवस व्यायाम पण घेऊ नका आणि चालू पण नका छकड्याला. फेरा पण टाकू नका. आणि इकडं बघा बिचाराला आरण लागलेली नाकातल्या जखमीची. आणि काल भरपूर कमेंट आल्या की सारखे एसन का बदलत आहे. तर विषय काय झालेला सारखी एसन बदललेलीच नाही आपण. ही पुण्याला बाबा काय झाले सारखे व्यसन बदललेलीच नाही. जे जेव्हा आपण भाजी पुण्याला पाठवलेलं त्याच्या आधी बी व्यसन बदललेली तेव्हा टाकलेली व्यसन होती. फक्त विषय काय झाला की व्यसन लय दिली होती म्हणून बाहेरशेटला मी मागल्या महिन्यापूर्वी म्हटलं की व्यसन लय दिली आहे तेवढं जर आवड. कारण की लय मस्ती करत होता अंगावर येत होता मारायला. मग ती आवडली आणि त्यात काय झाली चुकी आमची की अवताला साहेबासून चालवत होतो. मग अवताला चालवताना इसनीला जावं होतं. त्यामुळे ती असं ओढून ओढून ती नाकात जखम झालेली. आणि परत आली की ध्यानात आली की म्हणजे हळूहळू म्हटलं आयला भाजी वैरण का खायला. त्याची आवडती वैरण टाकली तरी खात नव्हतं. खात होता तर असं खाताना असं चापचं खायचं म्हणजे नाक थटलं की खायचा बंद व्हायचा. मग परवा दिवशी म्हटलं बघावं तरी बघितलं तर साहेबांच्या नाकात झालेली जखम. डॉक्टर साहेबांनी लगेच बोलवलं. आता 2-3 इंजेक्शन झालेत. व्यसन पण काढलेली आहे. आता घालायची कशी हे जर टेन्शन आले आम्हाला. कारण की साहेब दिसतोय असा नाही. गपचाळीस आहे गपचाळीस. मारतो असा की दूरच लांबून. तर आता ह्याला व्यसन टाकणार आहे आम्ही पाईपची. जशी रायबा शेटला आहे तशी. कारण की रायबा शेटला ती पाईपची व्यसन टाकल्यापासून त्याचा नाकाचा काहीच प्रॉब्लेम नाही तवापासून. पहिली सारखं त्याला पण रक्त याचं नाकात हे बाजीकर असं बरं यायची. मग जेव्हा आपण पाईप टाकली बाबा काय झालं रे. जेव्हा पाईप व्यसन टाकल्या तेव्हापासून पूर्णपणे कवर झालं त्याचं नाक. तसंच ह्या साहेबांनी आम्ही आता करणार पाईपची व्यसन टाकणार आहे. बाजी हे जवळ 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 इकडं. ओके. तर ब्रह्मास्त्र लवकरच दिसतील मैदानात. पायरा चाललाय करायचा बघा. एक आलेला पायरा खरं बारामतीत मैदान आहे. इथनं 150 किलोमीटर आहे. म्हणजे आपलं भाजीची ताप सांभाळा दिलेला पुण्यात सिद्धार्थ दादा त्यांनी पायरा केलेला. मग मी बोललेलं त्यासनी आज सांगतो काय ते
कारण की मला पण बारामती इथनं किती किलोमीटर अंदाजे माहीत नव्हतं. बारामती इथनं किती किलोमीटर आहे हे मला माहीत नव्हतं. अंदाजे मी आपलं म्हणत होतो 70 किलोमीटर असेल. तर मी आपण आज सकाळीच बघितलं तर इथनं आमच्या इथनं बारामती आहे 150 किलोमीटर. त्यामुळे म्हटलं नको एवढ्या लांब जायचं. पायरा चांगला होता. बघू इथं आता कुठं मैदान पडलं की ब्रह्मास्त्राला काढायचं मैदानात. कारण ब्रह्माची पण तब्येत झाली चांगली. आता हायटेकचं इंजेक्शन देऊन आज 4था दिवस असेल. अजून 2 दिवस विश्रांती द्यायची. आणि ही शेट फेरं काढून मैदानात येणार. दराडाकडूनच फेर असणार आहे पहिला साहेबांचा. चोळायसाठी कसा जवळ यायला लागला बघा. व्यसन नाही बाबा ब्या वाटतंय देतील धडू का मला. कसं आहे बाज्या पळीतला सळा 100% पाळणार असं वाटतंय आम्हाला सळा. कारण की भरपूर बदल झाला आहे त्याच्यात. जसा आरग बेडगमधून आणला आहे तसा बदल भरपूर दिसतोय साहेबांच्यात. खरं एका जाणकर्त्याने सांगितलं जेव्हा बाजा जाग्या उड्या मारल मस्ती करल तेव्हाच फेरायला न्या. ही मस्ती करणारच कारण की आता बाहेर काढल्या ना आपण. कारण की लय चिटचिट आहे. पावसाची सारखी चिटचिट आहे. जरा ऊन पडतंय आलाच पाऊस. जरा ऊन पडतंय आलाच पाऊस. आणि भद्रा बघा भद्रा. ए भद्रा वैर का तू भद्रा. तो बघा चोळायसाठी बघा किती जवळ यायला लागला. कुठं आता गावाने देतोस का. चला जातो. सकाळी आलेलो 8 वाजता. आज झाला वेळ. वाजलेत किती 11:15. आणि बाहेर शीट असलं की म्हणजे एकटा असलो की 2 तास लागतात. बाहेर शीट असलं की अर्धा तास लागतो. कारण दोघं 2 बाजूनं काम चालू असते. ह्या सेशनमध्ये असला की मी तिकडं असतो. तिकडं असला की मी इकडं असतो. मग बाहेर शीट म्हणली तर सोमवारपासून येणार आहेत. आज कोणावर आहे. आज आहे शुक्रवार म्हणजे शनिवार रविवार. अजून 2 दिवस बाहेर शीट काय दिसणार नाहीत. तर विषय असा झालेला आहे कसा की आज व्हिडिओ आपण खाद्याचा करायचा आहे. कारण की काय झाले दुपारी आलो घरी तिथं लावून सगळं झोप लागली. मला त्यात मगाशी उठलो तर डायरेक्ट फायनल बघत बसलो झालेलं. आणि त्यामुळे जरा वेळ झाला. आज आपण खात्याचा बदल केला आहे ती शेअर करूया. आणि आपल्या ह्याला म्हणजे जर 15 दिवसात फरक पडला आपल्या फॅमिलीला पण कळेल 15 दिवसात खात्याला फरक पडलेला आहे. आणि एक वैशिष्ट्य सांगू का. आज बाजीकडे बघितलं भारी वाटते. म्हणजे त्याचं पोट भरलंय. हो. आणि कोणतर तिरक बघतय. आलो तिला आलो. एवढं पाणी सांडलंय कसं वतलंय. ए ब्रह्मा असं शिंग नाही दाखवायचं नाही. गेट उघडच होतं तुम्ही म्हणला असं गेट बंद आहे. ग बसाई तुमच्या असल्या खोडीलपणानं त्याला मैदान करायचं. चला आपली चोपसाडी खातील का बघ्या. तिकडं जाऊया. इथल्या पाट्या घेऊन सगळ्यांच्या 4घांच्या 4 का बारक्याला नाही इतक्या ठेवायचं की. अहो त्याचं पोट बिघडलंय ना. 1 2 3 4घांच्या 4. हा. आणि गाई मातांना गोळी ह्यासनी पण मीठ टाकायला लागल्यापासून खात्यात वैरण. ही राधाची मम्मी मला जरा लवकरच आई होणार आहे असं वाटायला लागले. खूप लवकर. तिनं अजून काही कास नाही केलेली. का गरम व्हायला लागलं. एकदा तुमची गंमत सांगा का आपल्या युट्यूब फॅमिलीला. आपण एकदा कराडला गेलेलो जेवायला ग्रीनलँड. हा. आणि साहेबांनी काय केलं थंडी आहे म्हणून आत टी-शर्टच घातला नाही. डायरेक्ट असं एक जर्किंग होतं तीच घातलं. आणि जेवायला बसल्यावर जी गरम व्हायला लागलं त्यावेळेस कसं वाटलेलं तुम्हाला. काढायला हा. आणि असली लई थंडी जाणवती. हो. चला जवळजवळ 15 ते 20 दिवसात खाद्य
रायबा शेटची रिॲक्शन बघायची आहे. पाट्यावर पाट्याकडे बघते ओ. आणि ते म्हणतात गुडघे घे खातात. मुद्दाम घ्या आपल्याला बरं का, कारण की ही कोथाडी त्यांचा खाद्यात बदल झाला की खात नाही. भीती वाटत्या. बाजी शेटला आकडलायच म्हणा. आपल्याला तर काही इच्छा नाही. चिंगे तुला कडून ठेवले वीर. तिने वगैरे नसल्या वगैरे तीन प्लेट झालं. आणि देख ना पण दिसते भाजी आहे आपला, भाजी भाजी येसन नाही घातलेली तर छान दिसतोय. चिकना चिकना आणि तोंडातनं पाणी पडायचं पण बऱ्यापैकी बंद झाले. होय हो येसन काढल्यामुळं. भद्रा म्हणते ते हे का नाही कडवा. हा त्या कडवा तिकडे त्याच्यावरच रचायचा, कारण पत्र अजून केवढा मोकळा आहे. ओके म्हटलं या म्हणा. यात्री म्हणलं आधी हे खुले म्हणजे ना असं का केलंय अवतार. हा तर हीच खोली आज साफ करायची होती. लागला डोळा लागल्यामुळं खोली झाली कॅन्सर साफ करायची आता उद्या. म्हणजे ही सगळ्या पसरा दिसतोय खाते असतात. हो तर आता खाद्य मंचीला काय काय तर आता ह्या 15 दिवसात करतेच काय बदल झालाय बायकांच्यात वगैरे. असं शक्यतो पण कोण शेअर करत नाही, तर आपण शेअर करतो. करायचो काय थोडी डाबी जर ठेवली आपण हा सकाळी नाही हो काय माहिती आता खातील का नाही. खातील की त्यांच्यासाठीच आहे ना, सगळीच घालते. ही रायबा 1 रायबा 2 भाजी आपल्या पुण्यात खात होता ना. भाताला खाती घेतो काढून या एवढी डाळ ठेवली सकाळी भिजत. आणि ह्या सगळ्या 2-2 बंजळी बारक्या थोडी गोंधळ ठेवायची. बारकच आहे तेवढंच द्यायचं. लई तर देऊन काय उपयोग आहे. आणि पाणी द्यायचं नसतं. मग त्याला एक ती मला निकळी पाटी देते प्लास्टिकची. हा बाहेर नेऊन डायरेक्ट सगळं पाणी वतूनच आणा. जास्त ग हो जास्त ते खाते. मला अंदाज नव्हता आता कमी ठेवलं पाहिजे. का कमी करू. कमीच ठेवा. नाही बरोबर आहे एवढं नव परत ठेवताना ती पाणी वतून आणू काय. ते पाणी असं वाटायला लागले की इडलीचं बॅटर भिजवले वाटते ना. असं त्यात भिजत ठेवतो दुसरं. अहो नको, ही खालची आंबून जाईल. आंबून झालं काय मग चला तर हे पाणी वतून देते. सगळं पाणी नितळून घेतलं आता. म्हणजे थोडक्यात ह्याचा जो स्टार्च आहे तो घालायचा नाही हो, वरची पावडर. चला तर यावरतीच मी पण आता लवकरात लवकर इडलीचं भिजत घालणार आहे. उडदाची डाळ आणि तांदूळ ह्याचीच किडली असते. मिक्स करायचं आणि त्या वापरायचं. तुम्हाला चला म्हणलेलं जाऊ दे. तुम्हाला एकट्याला पण लय लोड आहे म्हणून म्हणलं विश्रांती शरीराला पाहिजे ना. कारण वैरणच आणायला लागते 800 फुटावरनं. 800 बाबरे आणायचंय. 800 फूट लांब पल्ल्यावरनं चालत जाऊन. आणि पावसाच्या दिवसात वजन आणणं लय बेकार. एरवी ठीक असतं. सरकी तुम्ही बारीकच केली नाही काय. पण ती रायबाला काहीतरी दात लावतेत ना. मग रायबाला थोडीच घाला. बरं खाद्य काय काय ते शेअरच केलं नाही तुम्ही. आता उडीद डाळ तर घेतली बकेट मध्ये. हा खाद्य तेवढेच आहे. परत आता हे सगळे मिक्स आहेत. हे 7 आहे म्हणजे नाही हे 7 आहे. तिथं खपरे आहे. परत तो मका आहे. थोडक्यात 7 मका खपरे आणि उडीद डाळ एवढा 4 आयटम. आणि काय 4 आयटम आहे. चला बघा खातील का. आणि खोली अशी साफ करणार आहे की स्वच्छ धुवूनच घ्यायची. ही तर गेस्ट रूम पण होणार आहे थोडक्यात. येणाऱ्या गेस्ट म्हणजे पाहुण्यांना आपले सबस्क्रायबर फॅमिली
आली की बसायला हो. त्याही साफसफाई करायची आहे. हो. आणि पुट्टी आणून लावूया का इथं पांढरी पुट्टी. हा खरंच लावूया. काय होईल छान पण दिसल. काही ती जास्त महाग पण नाही. कोण चिटकते तेव्हा त्याला भिताडच नाही. आणि भैया साहेब दीपक दादांचा सोफा सेट आहे एक जुना तर ते आणतो बोललेत. हो इथं ठेवूया म्हणली ती आपल्याला बसायला. म्हणजे कोण आलं गेलं तर बसा तर म्हणायला येते ना. सगळं ते होतं चांगलं बाजलं खरं ते काय ह्यांनी घातलं गाडीत मोडून टाकलं. त्याला पण सवय झाली. ती पाठी बघितली का नाही येते. अय थांब खुया भद्रा खुया भद्रा. बाबऱ्या कुठाय. सॉरी ब्रह्मा भद्रा. बास भद्राला वाईचच घाला. त्यातच टाका की. मग आणलेलं मी नव त्याच्यातच टाका हो खपरे. नाही भिजली पाहिजे. बेसते लगेच. बास बास असं काय नाही विषय. ठीक आहे नाही त्या ह्याच्याकडे नाही. पहिलं काय असेल तिथं ठेवायला लागतो ती सरकी खपरी. ती टाकून घेऊ घ्या की. तुम्ही आधी थोडीशी उडीद डाळ त्यांनी भिजत घालायला पाहिजे होतं का माहितीये का भाऊजी ना. आता हे सगळं आता काय करूया थोडं थोडं टाकूया. कारण आता कुठल्याच काय मला माहिती म्हणजे आता आपण सांगितलं काय काय ते मिक्स करून मी टाकायचं आणि वर भरून ठेवायचं. चालते. राहिलेलं ठीक एक चांगलं मिक्स केलेलं वर ठेवायचं त्याच्यावर म्हणजे उंदरं फाडायला नको फोडायला नको. अजून एक बॅलर आणा की भंगार मधनं मोडका. होय वासावर ना समज. तो असं केला बघा कारण की भुशासारखा कारण काय माहितीये का मला म्हणलं तर मोठा केला खाताना म्हणजे हा ठसकणार ती त्याची वरची टलपर. थोडं भाजीला जास्त ब्रह्माला जास्त बारक काय त्याला बारकाच खुराक द्यायचा. आणि काय सांगितलंय सगळे काय म्हणतात खायला प्यायला घालून उपाशी ठेवून बैलांनी काय करायचं नाही. कधी करताय राय बाबाजी ब्रह्मा आणि ह्याला बारक्याला. बारक्या नाव ठेवा घ्यायचं भद्राचं. बारक्या भद्रा. भद्राला खारका बदाम मक्का क्वालिटी. ह्याच्या सोडा वापरणार आहे तुम्ही. नाही एक चुकी झाली तर माझ्याकडे. हा डाळ जास्त झाली पहिलं. असू दे शिकत शिकत. आता कळाली आता केवढी ठेवायची. खरंच म्हणते ती काही चुकीचं नाही ना हो. पळाव नंदीसनी पोटच्या पोराप्रमाणे जपावं लागतं आणि लहान मुलासारखं काळजी घ्यायला लागते. कधी आपण असं केलं नाही सगळं मिक्स ठेवूया. आजच्या दिवस उद्याच्याला लवकर येऊ. एक मी येते उद्या. आज येणार होती लवकर पण बसली अंगण धोत त्यात झाला उशीरच सगळा. खाल्लंच पाहिजे. होय खाणार ती. आधी बारक्याला घरात राहिलेलं होता ह्याला ब्रह्माला. ब्रह्मा काय सगळं खात. बस बस बारक्याला नको ती. मी ऐकली जर बऱ्याच जणांच्याकडं की खपरीन लवकर दात लावतेत. नाही सांडलेला सकाळी वे. ती धुवा ती धुवा. काय खोली फिनेला नाही. हा हा नव या ना की काय पाट्याच. तीच सांगते तुम्ही लय उडताची डाळ भिजवली सा. जवळजवळ अर्ध्या पाठीच्या वर आलं. काढा. लक्ष्मीला ठेवा. गाप गयासनी चालतंय का सातू मका.
पोटही व्हायला नको डंबरा एकदम. हा जास्तच लिक्विड केलंय का हो. आता काय होईच्या गावात वाई झाली. काय करे गायाची गाडी हा म्हणजे गायांचे पण आज वस्तू तर नाही गायची गोळी चालू करायची. गोळी केली होय. आता त्या दोघी पण यायला लागलेत म्हणल्यावर त्यांची पण ताकद ही वाढलीच पाहिजे ना. आता ही 2 टाइम खाते चालू करायचं आपल्याला. हा 2 टाइम एकाच टाइमला असं ते पहिल्यांदा माणसं कळत नाही आमचं. उद्या सकाळी थोडं थोडंच एकदम. आता ठेवताना थोडं ठेवलं बास हो बास पाणी. वास तर चांगलं पचन करायला रवतीला येणार डाळ बराच वेळ लागणार पचवायला. ह्याच्यातलं जरा काढा बास की. ती राहू दे बारक्याला. हो तुम्हाला माहिती अंदाज केवढं दिलं पाहिजे का. गायांचं पण झालं मग लईच कमी क्वांटिटी लागते किंवा कमी खर्चात होऊन जाते. हा लई कॉस्टली कारण त्यात तसं आयटम पण होतं ना. 8-9 प्रकार. मग तेवढंच जरा तब्येत होती चांगली लगेच. अंगी लागाय चांगलं आहे. आणि आपली जी खाद्य घेते ती त्यांना किती छान रिझल्ट मिळाला. तब्येत पण होत होती त्यांची तब्येत. आपल्याला काय झालं आपल्या लाडाचे. चला आधी कोणाला आधी जी बाळ दमलंय का मागताय सारखं कोण रायबा शेठ. बरं आधी शेंडा फळाला देत आहे. बारक्यापासून सुरुवात कर. बारक बाजी निसटणार आहे. होय 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 बारक लय झालंय चॅप्टर. खायाचा आहे. गेटचा रोलर निसटलाय. आणा की तेवढा. अरे तुझा आहे की तुला. त्याला पण ऑरेंज कलरचीच पाटी आवडत्या काय बघा. पाय अडकलाय. खाल्लं खाल्लं. बारक खाताय का. चिंगट पण खाताय की. भद्रा पण खायला लागलाय आणि भाजी पण. भाजी संपवते होते का. अरे अरे किती ती आवडीनं खाते. लय आवडीनं खातोय अहो. फक्त आता इकडचे रिॲक्शन बघायचे. ब्रह्मा तर लय आहे त्याला लय आवडते खाद्य खायला. खाल्लं खाल्लं खाल्लं. आता ही पिल्लू. अरे वा हा रायबा विशेष गोल. भाजीनं संपवलं. असू दे काय होते त्याला. बदल बदल आहे हो. जरा नंतर आपण गुळ वगैरे टाकला तर 15 दिवसाचा फरक आहे. 15 दिवस खाद्य नाही. त्यामुळे रायबा पण आवडीनं खायला लागलाय. ब्रह्मा पण आवडीनं खायला लागलाय. भाजी पण आवडीनं खायला लागलाय. आणि बारक पण भद्रा. आता काय ठेवतो ताबाय तो. चालते की बरं मग चालतंय ठेवा. आणि तुम्ही बघू शकताय आपल्या ब्रह्मा काय बाई भाजीची नुसती व्यसन काढली तर तब्येत बघा. समजलंच नाही नक्की काय आयरन होते. आणि 100% तुम्ही म्हणताय तसं माझ्यामुळे. कारण त्याचं डोळंच बारकं झालतं तर. आणि असा म्हणजे आयरन असल्यागत मागं सरकून उभा राहत होता.
होय. तो आनंद म्हणजे बघ, बैलांनी जर आपलं खाते खाल्लं तरी आपल्याला खुशी होत्या. भाजी बाजून द्या म्हणतोय. अजून नाही बा, आता 2 टाइम आहे तुला. उद्या सकाळी पिल्या. भाजीला आपण एक खाद्य चारतो तो भाजी कसा खायचा, तोंडात घ्यायचा आणि गावाने फेकायचा. हा या जाऊ का, खाद्य खाऊन लगेच वैरण. ही पिल्लू पिल्लू खाल्लं. भाजी म्हणते द्या मला, द्या मला. अहो मला द्या, मला द्या. मला द्या, मला द्या. तर ह्यांनी आणल्या आता गाईंना सगळं. खरं ती लक्ष्मी शेरड्या खाऊन देणार नाही त्या. ठेवा लक्ष्मी माताला. होय लक्ष्मी, होय लक्ष्मी. तुम्हाला थांबा तिथंच. 15 दिवसाचा गॅप असल्यामुळं काय भाऊजींनी ठेवलेलं की. ह्यासनी दिवस आणि रात्र खाद्य दिलं तरी खाणार आहेत. आठवतंय का रायबा बारका होता तर गुळी पेंडीचं पोत, ह्यो पण आणि ही सगळी. हो की, पण ह्या शेरड्या पण आपल्या. खाऊ दे, खाऊ दे. हो, आणि ती दूध किस्त देत होती 2.5-3 लिटर रायबा, त्यामुळे हिचं सगळं दूध पिऊन टाकायचं. जवळ घ्यायचा बोलवून. खाऊ दे, चाटू दे, बसू दे की. ती तोंडाला थोडा आहे ती चाटू द्यास नाही. होय लई छान आहे टुनटुन. ओके. कोण आहे शिवर? मग बाळ आहेस तसं. टेन्शन आलं होतं ना रायबाच. चिंगे आज खुश. ए शोने काय घाण झालेलं. आता इथे एक साबण आणि ही आणूया. तारचा चोथा आणूया हो एक. कधी तर तुम्हाला ती घासाय पण बरं पडेल ना. आता ही गायांची शेणाची पाटी स्वच्छ करायला आल्या. आणि साबण कुणाचा आहे? गोंड्या दादांचा. लक्स मग खाद्य दिवशी कसं आहे, आपल्याला चहा कॉफीची सवय असते, तसं आपल्या जीवाला पण वाटत नाही. ह्याचं वाटतं खाद्य नाही ना, ह्यांचा नाश्ता चुकला आहे. नाश्ता चुकला आणि महत्वाचं जी त्यांच्या शरीरात प्रोटीन जाणार होतं ते राहून गेले. ओ वैरणीवर मीठ मारा की. मारली नाही मी नव्हतो ना. म्हणजे मारा की आत्ता खाल्लेलं नाही ना. अहो आत्ता घाला ती खाऊन तर टाकतील नाही वैरण. ती सांगते का धरताय. अहो हे मारून टाकल. काय झाला विषय? हा होय. कशाची ओळख? एवढं डॉन आहे. उलट कोंबड्यानं पटवून घ्यायला पाहिजे नाही मित्र मित्र होऊन. ही पण भेद कुठं पळते. मागे अटॅक नाही करत. हो का त्याचा हलवी कसा आहे. लयच वांड आहे ह्यो. काय असू दे.
बिचारा भेत्राय होय हो भेत्राय बिचारा सॉरी भेत्राय तेवले मला काय वाटलं हा लय मांडायस तू त्याच्या काय मागच पनवतीच लागले लक्ष्मीनं पाय दिला त्याला डाल काय आपल्यात होत इथं एक ती टाकलं सा टाकले खाया हो बरं चला चला सकाळ झाली ओ चला की मीठ टाका त्याच्यावर शेट तंबलाय तर इथंच आपला 30 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे तिकडे बघा की आव्या भाऊजींची रंगपंचमी चालू आहे इथं बाहेर हा चालतंय की मैं हूं ना मैं कल सुबह जरा लवकर उठूंगी तुम्ही उठवशील ना मला उठवशील मला हिंदी नाही कळत खरंच नाही कळत काय म्हणते सकाळी मी लवकर उठते मला तुम्ही जसं कायम उठवता सारख्या हाका मारून ह्यांनी मला सकाळी 5 वाजल्यापासून उठवत होतं त्यावेळेस मी 5:30 वाजता म्हणजे उठली काही रात्रीचं आमच्या झोपाच लागत नाहीत लवकर आमचं तिसरंच चाल बाहेर टाकली कोणी काय त्यांचं बी नाही आपलंच आहे हा गावात कमी नव्हते